नवा माहिती अधिकार नियम सरकार मागे घेत नाही तोपर्यंत लढा देतच राहणार. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा निर्धार. आझाद मैदानात आंदोलन. राज्य सरकार माहिती अधिकार नियम 2026 मागे घेत नाही तोपर्यंत लढू, असा निर्धार माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी आझाद मैदानात गुरुवारी केला. याविषयी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने एक दिवसीय आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरटीआय नियम बदलाविरोधात 5 जुलै 2026च्या उपोषणाला महासंघाने यावेळी पाठिंबा जाहीर केला. माहिती अधिकार वापरा, माहिती अधिकार वाचवा, चुकीचे नियम करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा निषेध, अशा आशयाचे फलक हजारो कार्यकर्त्यांनी धरून जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला होता. संसदेत पारित केलेल्या माहिती अधिकार अधिनियम 2005 या मूळ कायद्याचा उद्देश प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे हा आहे. परंतु राज्य सरकारने नव्याने तयार केलेले हे नियम मूळ कायद्याच्या तरतुदींना हरताळ फासणारे आणि सामान्य नागरिकांचा माहितीचा अधिकार हिरावून घेणारे आहे. अर्जाचे वाढीव शुल्क थेट 30 रुपये करण्यात आलं आहे. तसेच प्रतिपुष्ट 2 रुपयांवरून 5 रुपये शुल्क केलं आहे. इतकी भरमसाठ शुल्क आकारणे हे माहिती अधिकाराला संकुचित करणारे आणि मूळ कायद्याच्या उद्देशाशी पूर्णपणे विसंगत आहे. माहिती अधिकार सर्वसामान्यांना किफायतशीर असावा या मूळ कायद्यातील आशयाच्या आणि भावनेच्या हे पूर्णपणे विपरीत आहे. असे अनेक विसंगती मुद्दे या नियमात असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ता यांचे म्हणणे आहे. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर म्हणाले की सर्व नियम हे माहिती अधिकार अधिनियम 2005 या संसदेनं बनवलेल्या मूळ कायद्याला कमकुवत व निष्प्रभ करणारे आहे. अपिलीय सुनावणीत अर्जदाराच्या वतीनं वकिलास मुभा नाही. अपिलीय सुनावणी ही अर्धन्यायिक असून येथे वकिलांना सुनावणीस उपस्थिती नाकारणे म्हणजे हा लोकशाहीचा खून आहे. जोपर्यंत राज्य सरकार हा नियम रद्द करत नाही तोपर्यंत महासंघ रस्त्यावरची लढाई तसेच न्यायालयीन लढाई लढणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा नियम सरकारने रद्द करावा यासाठी सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. सरकारी कार्यालयांच्या समोर धरणे आंदोलन केलं जाणार आहे. नागरिक व हजारो कार्यकर्ते सरकारला रोज मेल पाठवत आहेत. सरकारी अधिकारी, मंत्री, आमदार, खासदार यांना प्रत्येक जिल्ह्यातून निवेदन दिलं जाणार आहे. महासंघाच्या वतीनं राज्यातील नागरिक, वकील, पत्रकार, उच्च शिक्षित युवक यांना आवाहन करण्यात येत आहे की आपणही या तुघलिक नियम रद्द व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. महेश एम पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ. मोबाईल नंबर 9075042955. आपण महाराष्ट्र शासनानं जे महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2026 ते हातात घेऊन थांबला तरी चालेल, ते महाराष्ट्र माहिती अधिकार नियम 2026 हे 12 जून 2026 पासून राजपत्रात प्रसिद्ध करून लागू केलेले आहेत. त्या नियमाची कॉपी मी तुम्हाला सगळ्याला दाखवतो आहे. मित्रांनो, आज सकाळ धरून आपण या नियमाच्या विरोधात, हे जे नियम सरकारनं लागू केलेत या नियमाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथं आपण आझाद मैदानावर जमलेलो आहोत. मी सगळ्यांनी आतापर्यंत आपल्या भावना इथं व्यक्त केलेल्या आहेत. हे सरकार चोर सरकार आहे, हे सरकार लबाड सरकार आहे, हे सरकार दलाल सरकार आहे आणि या सरकारमधील जे प्रशासनाचे लोक आहेत हे सुद्धा लबाड आहेत, चोर आहेत, दलाल आहेत. आणि माहितीचा अधिकार हा जो नागरिकांचा आणि जनतेचा अधिकार आहे तो अधिकार हे सरकार संपवायला निघालेला आहे. परंतु या राज्यातील, या देशातील नागरिक, या देशातील जागरूक जनता अशी म्हणते की जागरूक जनता हरणार नाही आणि माहितीचा अधिकार मरणार नाही. तुम्ही कितीही पाय अटपले, कितीही चुकीचे नियम काढले तरी सुद्धा या देशातील जनता जागरूक आहे. मित्र हो, इतके खराब नियम काढले,
इतके वाईट नियम काढले, इतके काळे नियम काढले आणि त्याचा जर आम्ही निषेध केला नाही तर मग आमच्या नागरिकत्वाला काही अर्थ नाही, मग आम्ही गुलाम आहोत. आमचा जर जिवंतपणा दाखवायचा असेल तर आपल्याला इथं आझाद मैदानावर, ज्या आझाद मैदानापासून स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली, ज्या आझाद मैदानानं चले जाव चळवळ सुरू केली, या आझाद मैदानावर आपल्याला सुद्धा उभं राहून या सरकारचा निषेध करायचा होता. म्हणून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला. याच मैदानावर बाजूला इथं महात्मा गांधीनं चले जावची चळवळ सुरू केली होती. याच मुंबई शहरामध्ये पहिल्यांदा इंग्रजाच्या विरुद्ध काँग्रेस नावाची जी एक मिटिंग झाली होती, पहिल्यांदा काँग्रेस स्थापन झाली 1895ला, तेव्हा त्या 1885ला सॉरी, तेव्हा त्या मिटिंगला 82 लोक होते फक्त. आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे 200 पेक्षा जास्त आकडा गेलेला आहे. आपण ह्या सरकारला हरवू शकू, फक्त प्रत्येकानं मनावर घेतलं पाहिजे आणि आपण इथून पुढे जे कृती कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित केले पाहिजे. पहिल्यांदा समजून घ्या, सगळे म्हणत होते की सरकारनं कायदा काढला, कायदा काढलेला नाही. या महाराष्ट्र शासनाला माहिती अधिकार कायदा काढायचा अधिकार नाही, कायदा नाही काढलेला. मूळ कायदा मी तुम्हाला दाखवतो, आपण काढलेलं छापलेलं पुस्तक आहे, कलम 1 ते 31 जे केंद्र सरकारनं 2005 साली केलेला कायदा आहे. अतिशय सुंदर कायदा आहे, अतिशय चांगला कायदा आहे. आणि हा जो कायदा काढलेला आहे त्या कायद्याचं हे पुस्तक आहे. आणि हा कायदा कसं चालावं त्याचे जे छोटे छोटे नियम असतात ते नियम या राजपत्रात केलेले आहेत. असेच नियम सरकारनं 2005 साली केले होते. त्यालाही त्यावेळेस सरकारनं महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2005 असं म्हटलेलं होतं. त्यानंतर सरकारनं 2012 मध्ये काही नियम केले आणि आता 2026 मध्ये मागचे सगळे नियम कॅन्सल केले, अधिक्रमित केले आणि आता सरकारनं हे 27 नियम आहेत छोटे मोठे या राजपत्रामध्ये. या राजपत्राची पीडीएफ कॉपी आपल्या सगळ्याकडे, तुम्ही ती वाचा. आणि हे जे नियम आहेत हे नियम करताना नियम असा असतो की या जे मूळ कायद्यामध्ये लिहिलेलं आहे त्याला धक्का लागता कामा नये. मूळ कायद्यात आता हे 27 नियम आहेत, त्यातले 20 नियम असे आहेत, 20 ते सांगतात की या मूळ कायद्याला धक्का लावतो. तुमच्या माहितीवर सांगतो की मला असं वाटलं होतं की सामान्य प्रशासन विभागातले जे IAS ऑफिसर असतात ते खूप हुशार असतात, प्रगल्भ असतील, विवेकी असतील, परंतु त्यांनी हे सिद्ध केलं की आम्ही मूर्ख शिरोमणी आहोत. त्यांनी हे सिद्ध केलंय की आमची हुशारी, आमची चिकित्सा बुद्धी, आमचं ज्ञान ह्यांचा त्यांनी केव्हाच लिलाव केलाय. इतके खराब नियम काढलेत. उद्याच्याला जर चांगला आपल्याला जर न्यायाधीश भेटला, आपलं जर चांगलं जर काही भाग्य असेल, आपलं जर नशीब चांगलं असेल तर आपल्याला जर एखादा चांगला न्यायाधीश भेटला तर ह्या नियमाच्या तो चिंध्या करून टाकेल. आपण पुढच्या 8 ते 10 दिवसात या नियमाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. आपण मित्रहो, यातले 2-3 नियम तुम्हाला मसाला म्हणून सांगतो. त्या दिवशी मी सांगितलं होतं, मी ज्या दिवशी युट्यूब लाईव्ह घेतलं, मला वाटतं 16 का 17 तारखेला, त्या दिवशी मी सांगितलं होतं की जर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार त्याला थोडी जर अक्कल असेल तर यामध्ये माहिती का पाहिजे याचं प्रयोजन काढून टाकेल. माहिती का पाहिजे हे प्रयोजन कोर्टात टिकणार नाही. हे मी 17 तारखेला सांगितलं होतं आणि 19 तारखेला सुधारणा आली की आम्ही अर्जामधलं माहितीचं प्रयोजन हे शब्द काढून टाकलेला आहे. तुमच्या माहितीवर सांगतो, कुणी काही बोललं नव्हतं, कुणी काही मोठं आंदोलन केलं नव्हतं. आपली संख्या ना इतकी छोटी आहे ना, तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्र्याला आणि सचिवाला काही फरक पडत नाही आपल्या 200 लोकांचा, काही नाही. आता इथून पोलिसाकडून आकडा गेला असेल की 200 टाळकी इथं बसलेली आहे. ते म्हणले असतील मरू द्या, काय करू द्या, आपण त्यांना काय विचारायचं नाही. आपण निवेदन पाठवलंय, निवेदनावर त्यांची आणखीन काही पोच आलेली नाही कारण आपली संख्या कमी आहे. परंतु तुमच्या माहितीवर सांगतो की हे बेअक्कल सरकार आहे.
त्यांनी प्रयोजन तर लगेच काढून ठेवलं. कुणी आंदोलन केलं नव्हतं, कुणी आझाद मैदानावर जमलं नव्हतं, काही नव्हतं. आपले श्रद्धे अण्णा हजारे त्यांनी मात्र एक प्रतिक्रिया दिली होती. त्या माणसाला आपण मानलं पाहिजे. तो आपल्यासाठी ऋषितुल्य माणूस आहे आणि त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आणि तुम्हाला सांगतो की एक कलम काढून टाकलं सरकारनं. आता आपण जर न्यायालयात गेलो आणि न्यायालयात याची चांगली चिकित्सा केली तर यातली बरीचशी कलमं काढून टाकली जाणार आहे. मुळात बघा काय झालेलं माहितीये का, की हा जो कायदा आहे यात त्यांनी सांगितलं की आता मूळ अर्ज करायचा असेल तर 30 रुपये फीस द्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रथम अपील करायचं असेल तर 50 रुपये द्यावे लागतील. द्वितीय अपील करायचं ते 100 रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प लावावं लागतील. मुळात असं आहे की या कायद्यामध्ये जो मूळ कायदा आहे ना, या मूळ कायद्यामध्ये फक्त 2च वेळा फीस घेता येते. नागरिकाकडून जी फीस घ्यायची ती 2च वेळा घेता येते. कधी घेता येते? मूळ अर्ज करताना फीस घेता येते, जी 2005च्या नियमाप्रमाणे केंद्र शासनाचे जे नियम आहेत आणि राज्य शासनाचे नियम आहेत त्याप्रमाणे 10 रुपये होते. ते आजपर्यंत आपण देत होतो. या कायद्यात 2च वेळा फीस घेता येते. पहिली आहे अर्ज करताना 10 रुपयाची फीस. दुसरी फीस अशी आहे की जेव्हा तुम्हाला माहितीचं शुल्क, समजा 25 पानाची माहिती असेल तर नियम केलाय 2 रुपये पान, त्याप्रमाणे 50 रुपये भरून आपण फीस घेत होतो. 100 पान असेल तर 200 रुपये घेत होतो. 300 पान असतील तर 600 रुपये भरत होतो. 2 रुपये प्रमाणे पान, त्या 2च वेळा फीस घेता येते. या कायद्यामध्ये नियम 27 जर तुम्ही वाचला तर त्यातही असं लिहिलं की 2च वेळा फीस घेता येते. परंतु सगळी राज्य शासनं 4 वेळा फीस घेतात. कधी घेतात फीस? मूळ अर्ज करताना फीस घेतात, प्रथम अपील करताना फीस घेतात, द्वितीय अपील करताना फीस घेतात आणि माहिती देताना माहितीचं शुल्क घेतात. म्हणजे आपल्याला अपिलापर्यंत गेलो तो एका अर्जावर 4 वेळा फीस भरता येते. हा कायदा सांगतो की 2च वेळा फीस घेता येते. आता आपण हेच आर्ग्युमेंट करणार आहोत. कुणीतरी 2005 साली जर गेला असतं ह्या महाराष्ट्र शासनाच्या विरोधात न्यायालयात तर ही अपिलाची फीस कॅन्सल झाली असती. कशावर म्हणतो मी हे? तर केंद्र सरकार प्रथम अपील आणि द्वितीय अपिलाला 0 फीस घेतं. आपल्याच देशातलं केंद्र सरकार आहे ज्यानं कायदा काढलाय. त्यांनी तर तिथं जरा हुशार लोक बसलेत, यांच्यासारखे आडांचोट बसलेले नाही तिथं. त्यांनी जाणीवपूर्वक, कारण कायद्यातच नमूद आहे त्यामुळे ही फीस घेता येणार नाही. आता जी आपण याचिका दाखल करणार आहोत त्यात आपण सांगणार आहोत की आम्ही प्रथम अपिलाला आणि द्वितीय अपिलाला फीस देणार नाही, कायद्यात तरतूद नाही. तर याच्यात हे सरकार हरणार आहे, 100% हरणार आहे. तुम्हाला सांगतो ह्या फीस आपण कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करू. दुसरी गोष्ट आहे, आपल्याला पूर्वी 2 रुपयाचं पान होतं, आता त्यांनी केले 5 रुपयाचं पान. 5 रुपयाचं पान. या कायद्याचा आशय आणि या कायद्याची मूलभूत रचनाच अशी आहे की हा कायदा गोर गरीब सामान्य सर्वसाधारण लोकांना उपयोगात आणता यावा आणि या कायद्याचा उपयोग हा भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे. हा कायदा हे सुशासनाला पूरक कायदा आहे. चांगलं शासन चालावं म्हणून पूरक कायदा आहे. या कायद्यातून पैसे नसते सरकारनं कमवायचे. सरकारनं पैसे कुठून कमवावेत? दारू विक्रीतून पैसे कमवावेत. सरकारनं काय करावं? आणखीन जमीन महसूल घ्यावा. जिथं जिथं व्यवसाय आहे, व्यापार आहे, तिथं तिथं जीएसटी वगैरे लावावी आणि सरकारनं त्यांचा महसूल करण्यात यावा. माहिती अधिकार हा कायदा सुशासनाचा कायदा आहे आणि तिथं जर तुम्ही त्याला जर महसुलासारखं जर म्हणायला लागलात तर हे चालणार नाही. त्यामुळं या सरकारचे जे 5 रुपये आहेत, आता मग कुणीतरी मग चांगलं सांगितलं होतं की कुठलं झेरॉक्स सेंटर असं की जे 5 रुपयाला झेरॉक्स काढून देतो म्हणून ह्या सरकारनं 5 रुपये लावले. आणि ह्या सरकारची बदमाशी पुन्हा काय माहित आहे का, की डिजिटल कॉपी असेल तर तिच्यासाठी सुद्धा 5 रुपये. डिजिटल कॉपी, समजा तुम्ही एखादी पीडीएफ कॉपी आहे त्यांच्याकडे आणि पीडीएफ मध्ये 100 पानं असतील तर 100 पानाची पीडीएफ खरं तर मोफत द्यायला पाहिजे किंवा ते जे 5 रुपये 10 रुपये किंवा त्यांना म्हणलं पाहिजे. पूर्वी कसं होतं, 50 रुपये होते संगणकातली माहिती घेण्यासाठी. तेव्हा काय होतं, 2005 साली पेन ड्राईव्ह नव्हता, सीडी होते, फ्लॉपी होते. तर सीडीची फ्लॉपीची किंमत 50 रुपये घ्यायची. तेव्हा तिची किंमत बाजारात तेवढी होती. परंतु आता तुम्हाला पेनड्राईव्ह मध्ये माहिती द्यायला मोफत माहिती दिली पाहिजे. पण या सरकारनं डिजिटल कॉपीचे सुद्धा 5 रुपये
म्हणजे हे सरकार माहिती अधिकार कार्यकर्त्याला लुटायला लागले आणि यांचा निर्लज्ज आयुक्त राहुल पांडे जो की देवेंद्र फडणवीस यांचा दलाल आहे, तो अशी शिफारस करतो की प्रथम अपिलाला 50 रुपये घ्या, आपलं मूळ कायद्याला मूळ अर्जाला 50 रुपये घ्या, प्रथम अपिलाला 100 रुपये घ्या आणि द्वितीय अपिलाला 200 रुपये घ्या. म्हणजे यातून शासनाला महसूल गोळा होईल. हा माहिती आयुक्त आहे. हा खरं तर माहिती आयुक्त कुणाचा असतो माहिती आहे का? ज्या कायद्याचा पालक आहे आणि जनतेचा रक्षक आहे, परंतु हा सत्तेची दलाली करतो. आता माहिती आयुक्ताचं काम नाहीये अण्णा हजारेकडे जाऊन दलाली करणं आणि शासनाचा निरोप घेऊन जाणं. पत्रकाराशी बोलताना मात्र किती खोटं बोलला हा आयुक्त. हे नियम लावले, अण्णा हजारे साहेबांनी याच्यावर खंत व्यक्त केली म्हणून त्यांना भेटायला गेले, ही खरी गोष्ट आहे. तिथं सांगतो की आयोगाचं कामकाज कसं चाललंय हे आम्ही अण्णांना सांगण्यासाठी आलो. हा, गरज नाही सांगण्याची. 2 वर्ष का नाही आले तुम्ही? हा, आता का आले तुम्ही? तर हे सगळा लबाडाचं राजकारण आहे. जनतेला आणि विशेषतः जागरूक नागरिकांना मूर्ख बनवण्याचे धंदे. परंतु तुम्हाला सांगतो, या देशातील जनता मूर्ख बनणार नाही. आपल्याला या सगळ्या विरोधात मोठ्या प्रमाणात लढावं लागणार आहे. हे सांगतात की आता नागरिकत्वाचा पुरावा जोडावा लागणार आहे. कलम 6(2) सांगतं की काही द्यायची गरज नाही. मूळ कायदा सांगतो की काहीही द्यायची गरज नाही. आजपासून आम्ही काही देत नव्हतो. एक साधा अर्ज करायचा, त्याच्यावर सही करायची आणि माहिती मिळवायची. मला सांगा तुम्ही, हे नागरिकत्वाचा पुरावा म्हणजे आपल्या प्रत्येकावर हे सरकार संशय घेणार की तू भारतीय आहेस का नाही, मला चेक करू दे एकदा. हा, पहिल्यांदा त्याला म्हणलं पाहिजे तुझा नागरिकत्वाचा पुरावा दे आणि तू कशी नोकरी मिळवली हे मला सांग पहिल्यांदा. जन माहिती अधिकाऱ्याला सांगायचं तुझाही पुरावा मागेल मी की तू नोकरी केलीस का, तू जर्मनीचा असण्याची शक्यता आहे. हा, तू बांगलादेशी असण्याची शक्यता आहे. आमच्यावर नागरिकत्वाचा पुरावा, हे सरकार आपल्यावर संशय घ्यायला लागलेला आहे. असं काही झालंय का हो की कुणीतरी जर्मनीच्या माणसानं, बांगलादेशच्या माणसानं, पाकिस्तानच्या माणसानं अर्ज केलाय आणि माहिती, संवेदनशील माहिती तर द्यायचीच नाही. संरक्षणातली माहिती द्यायची नाही, परराष्ट्र नीतीतली माहिती द्यायची नाहीये. कलम 8 आम्हाला कळतं. मला माझ्या रेशन कार्डवर धान्य आलं का नाही हे काय पाकिस्तानचा माणूस विचारणार आहे का? माझ्या रस्त्यावर का फटते हे काय पाकिस्तानचा माणूस विचारणार आहे का? तर नागरिकत्वाचा पुरावा हे यालाही आमचा विरोध आहे. पुन्हा तुमच्या माहिती सांगतो की यांनी सगळ्या गोष्टी नागरिकांना दाबायचं आणि माहितीची प्रक्रिया अवघड करायची, हे हेतुपूर्वक केलेले. आणि हे काम कुणाचं आहे माहिती आहे का? हे काम राहुल पांडेचं आहे. उद्या राहुल पांडेनं माझ्या विरोधात खुशाल कोर्टात बदनामीचा खटला दाखल करावा, मी तिथं पुरावा देईल की हे राहुल पांडेचं काम आहे. सामान्य प्रशासनातले लोक ना, जेव्हा अण्णा हजारे साहेबांनी याच्यावर सांगितलं की मी उपोषणाला बसणार आहे, तेव्हा हे सगळ्याला माहित होतं. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा राहुल पांडेला सांगितलं, तुम्ही सांगितलं म्हणून नियम केले, तुम्ही आता दिसणार आणि त्यांना पाठवले तिकडे. तुमच्या माहिती सांगतो, याच्या मागे राहुल पांडेची खूप बुद्धी आहे. मी परवा दिवशी पोस्ट टाकली फेसबुकवर. काय तर राहुल पांडे मुख्य माहिती आयुक्त आहे, यांची आम्हाला खूप बुद्धी आहे. त्यांना ना शिफारशी कोणत्या करता येतील माहित आहे का? की जनतेला कशी माहिती मिळेल, लवकर अपिलं कशी निस्तारता येतील, कलम 4(1) खचित अंमलबजावणी कशी होईल, याच्यावर त्यांना शिफारस करता येतात. ह्यांना कुणी सांगितलंय की महाराष्ट्र शासनाचा महसूल वाढवण्यासाठी शिफारस करायची? हा त्यांचा बिझनेस नाहीये, हे त्यांचं काम नाहीये. यांनी अशा शिफारशी केल्या की चमचेगिरी करायची आणि आपल्याला आपल्या पदावर आणखी मलाई खायची, असले यांचे धंदे आहेत. तर याच्या विरोधात आपल्याला कठोरपणे जावं लागणार आहे. तुम्हाला सांगतो की आपल्या 200 जणांना सरकारला घाम फुटत नाही, सरकारला काही होत नाही, तर मग का घेतलं आपण आंदोलन? तर इतिहासात हे नमूद झालं पाहिजे की जेव्हा जेव्हा सरकारनं काळे कायदे केले तेव्हा तेव्हा जनता रस्त्यावर आलेली आहे. ती जनता 10च्या संख्येनं असेल, 50च्या संख्येनं असेल, 200च्या संख्येनं असेल. तुम्हाला सांगतो की तो कोणता तरी कायदा होता इंग्रजाच्या काळात, गोपनीयतेचा कायदा नाही तो. नाही, त्याच्या अगोदर काळा कायदा वापस घेण्यासाठी एक आंदोलन झालं होतं. रोलेट कायदा हा काळा कायदा होता म्हणून जनता रस्त्यावर आली. हा सुद्धा
आधुनिक युगातला रोलेट कायदाच आहे आणि हा रोलेट कायदा संपवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यायचंय. आपलं एक रेकॉर्ड झालं पाहिजे, डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे की आझाद मैदानावर आम्ही उपोषण केलं होतं. आता आपले महेश पाटील त्यांनी काही सूचना केल्या की प्रत्येकानं आझाद मैदानावर यावं, एक एक जिल्हा. महेश पाटीलजी, आम्ही मुंबईत राहतो, गेले 10-15 वर्ष झालं. इतका धुवाधार पाऊस असतो इथं की इथं शक्य नाही. परंतु आपल्या तालुका स्तरावर शक्य आहे, आपल्या जिल्हा स्तरावर शक्य आहे. आपण प्रत्येकानं काय करायचं, तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर निवेदन द्यायचं आणि कमीत कमी 3-3 दिवस धरणे आंदोलन तहसीलदाराच्या समोर करायचं. हा तहसील आता इथून पुढं अण्णा हजारे साहेब 5 जुलैला या आंदोलनासाठी उपोषणाला बसण्याची शक्यता आहे. त्याच्या अगोदर काही तडजोडी झाल्या, ठीक आहे, काही हो, आपली रस्त्यावरची लढाई थांबवायची नाही. जोपर्यंत हे नियम रद्द होत नाही तोवर आपण रस्त्यावरची लढाई थांबवायची नाही. आणि अण्णा हजारे यांना आम्ही आदर्श मानतो, अण्णा हजारे यांच्या आदर्शावर आम्ही चालतो. त्यांच्या सगळ्या उपक्रमाला, पाठिंब्याला माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन पूर्ण क्षमतेनं त्यांच्या बरोबर राहणार आहे. आम्ही त्यांच्या सगळ्या लढाईत खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर काम करणार आहोत. त्यांनी आम्हाला बोलवलं, ठीक आहे, नाही बोलवलं, ठीक आहे, कसला राग नाही, लोभ नाही, आम्ही सगळे त्यात सामील होणार आहोत. स्थानिक पातळीवरही सगळ्यांनी सामील व्हायचे. आता इथं चंद्रपूरचे आलेत गरगेलवार काहीतरी, आणि इकडून गुरव आलेत रत्नागिरीवरून, संगमेश्वरून, म्हणजे इतक्या दूर 700, 800 किलोमीटरवरून कार्यकर्ते इथं आलेले आहेत. या सगळे कार्यकर्ते सगळ्या जिल्ह्यात आपल्या रस्त्यावरची लढाई सोडायची नाही आणि न्यायालयीन लढाई आपण मजबूतपणे लढणार आहोत. मी तुमच्या सांगतो, मला 1-2 वकिलांशी संपर्क साधला. मी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची पूर्ण फीस देऊ, आम्हाला असा वकील पाहिजे, आम्हाला असा नकोय की सामाजिक कार्यकर्ता आमच्याकडून कमी फीस घ्या, अशी काही गरज नाही. आमच्यात धमक आहे, आम्ही सगळ्यांनी 500 रुपये काढले ना तर 4-5 लाख रुपये असे जमतील. आम्ही सांगितले चांगली फीस घ्या, पण असा माणूस पाहिजे की ज्याला माहिती अधिकाराविषयी कळवळ आहे, ज्याला असं आतून वाटलं पाहिजे की माहिती अधिकार कायदा संपला नाही पाहिजे. आता इथं सोलापूरचे ते कार्यकर्ते होते निर्भयवाले, ते किती चिडून बोलत होते. जी चीड आहे ना, जी तळमळ आहे त्यांची, अशा तळमळीचा वकील आम्ही बघतो. मी 2-3 वकिलाला भेटलो, तळमळीचा वकील शोधायचा आणि त्याच्याबरोबर काम करायचे. पैसे घे पण उत्तम काम झालं पाहिजे आणि तो वकील बी चांगल्या स्टेटसचा पाहिजे, चांगला पाहिजे, अनुभवी पाहिजे. पैशाची कमी नाहीये, आम्ही कुठूनही पैसे गोळा करू, आम्ही CST स्टेशनच्या समोर भीक मागू, पण आम्ही चांगला वकील म्हणून सरकारला हरवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत.